गजराला सुरुवात करण्यापूर्वी महाराजांचे एक गाणं मी नेहमी घेतो आणि महाराष्ट्र गीत त्यांनी सुरुवात करतो, मग गजर घेऊया. धन्यवाद पारकर बुवा. किती कजा परी न शिवमान समान कोणी या धरणीवरती राजे छत्रपती राजे छत्रपती राजे छत्रपती छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार धर्माचा अभिमानी राजा धर्माचा अभिमानी राजा धर्माचा अभिमानी राजा रयतेचा संरक्षक राजा रयतेचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार तीर्थक्षेत्र हे भारतीयांचे तीर्थक्षेत्र हे भारतीयांचे तीर्थक्षेत्र हे भारतीयांचे दैवत अमुजा नव तरुणांचे दैवत अमुजा नव तरुणांचे दैवत अमुजा नव तरुणांचे आद्य प्रवर्तक संघटनेचे आद्य प्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार सदा विजयी होणार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा श्रीवार जय जयकार श्रीवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा श्रीवार जय जयकार ओम ब्रह्मप्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजाधिराज गणपती अधिपती छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की सगळ्यांनी म्हणा शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की लाज वाटत नाही शिवाजी महाराज की जय म्हणा. ही आपली संस्कृती आहे, बरोबर की नाही? भगवानी पण आपली संस्कृती सांगितली, मी पण सांगतो आपली, पण वेगळ्या पद्धतीने. आता हे छत्रपती शिवाजी राजे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले म्हणून एक महाराष्ट्र गीत घेतो बघा.
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवावरला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमघडीच्या हिमघडीच्या तटराया यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कृष्णा भाव झिमुनी गडगडनायक भाव, अस्माच्या दताईला जबाब देती भाव. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो. गरी गरी तुरनाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा. ठिकाणी बाळा कदम आणि परशुराम गावडे अध्यक्ष यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे आमचे मित्र श्रीधरजी गोवाटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्यांनाही उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रीमान संजयजी करलकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळातर्फे स्वीकारतो. त्यांनाही उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्र गीत सादर केल्याबद्दल श्रीमान अशोकजी फुटाणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्यांनाही उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता या ठिकाणी कुमार आराध्य माडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्याला उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना. मी पण तुम्हाला काय बोलणार नाही असा त्या विषय मी बोलणारच नाही. मी आधी कोणाला बोलतच नाही, ही पहिली गोष्ट. पण तुम्ही जी एक गोष्ट सांगलात ती मला लय वाईट वाटली. रामकृष्ण हरी भजनापेक्षा झोप बरी कोण म्हणता? कोण म्हणता? कोणी उठान हात वर करून दाखव. भजनापेक्षा झोप बरी कोण म्हणता? बघ एक तरी हात वर करत. ही बुवा ना तुमची भ्रांती आहे. रामकृष्ण हरी भजनापेक्षा झोप बरी आपण बोलायचा एका विषय नाही. बोला भया मर्यादित बोला भया, लोकांना आवडतं तेवढा. आता मी त्या विशाल साहेबांवर एवढं गजर लिहिलेलं तेच आहे नाही. आता कोणाला ऐकून टाकू तू? नाही तुम्ही मंडळच आहे 100% एवढी मेहनत करून लिहिलेलो. जास्त मोठं नाही, 2 कडव्याचं लिहिलंय पण म्हणून दाखवणार मी त्याबद्दल हे नाही. आता माझ्या तोंडावर काय अमावस्या पडली आपण माका सांगा. ही दाढी वाढली आहे तुमचा काळा वाटतो. नाही तर माझ्यासारखं तेजस्वी माणूस हे शोधून नाही गावात.
बरोबर की नाही? हरिभजनात जी वस्त्र लागतात ती मी घातली, देवाचं नामस्मरण करण्यात, बरोबर ना? तुम्ही चिटोरे मिटोरे व्हायचा घालून येत असता कोणा व्हायचं मोठेपणा सांगता? हा? भजन पेटवणार भजन कोणाच्या बापाशीन पेटवलं नाही हा. बुवा, लक्षात ठेवा. भजन याकच पेटवू शकता, एकच, तो वांड, त्याच्या हातात कोलीत दिला असतं. माणूस भजन पेटवू शकत नाही. आपल्या परमेश्वरान आपल्या पंचरत्नांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे, भजन पेटवून दिलेली. दीपक चव्हाण असं कधी बोलले तुम्ही का? पारकर बुवांबरोबर मी जवळजवळ 25 ते 30 वारी गेली. माका असं कधी बोलले नाही ते भजन पेटवून टाकू. तुमका कधी सांगलंय नाही? अजून हवं करतोय. हा तुमचा मेन असतो उडव आणि पेटव. एकदा पेटला काय तुम्ही घरात जाऊन मोकळे. आम्ही नाही लावत धागवाणी दोघं असं. असं बुवा भजन तुम्ही छान केलं. भजनाबद्दल मी कोणालाच बोलत नाही. भजन ज्याने त्याने आपल्या परीने करावं. तुम्ही पण खूप सुंदर भजन केलं. पण पेटी ही जी कला आहे ती हनवटीन कोपरान वाजवण्याची कला नाही, बरोबर की नाही? हा काय आपल्या वाडवडिलांनी कोणी वाजवलेली नाही. एक कला कॅशिओ वाजवू शकतात. हनवटे, कोपरान, ढोपरान, बरोबर ना? ही बोटा कशा तयार केल्या देवा, आणि ते काळे पांढरे कशात केलेले ते हनवटे नाही. तुमची कलेला सलाम आहे मला, पण ती कॅशो किशो वाजवताना करा ना. बरोबर, तुम्ही चांगले माणूस आहात, मी वाईट म्हणत नाही तुमका. तुम्ही कला सादर केली, चांगली केली, अतिशय उत्तम. पण ती कला सादर करण्याचे तिथे काय पेटी हनवटेने आता बरेच जण वाजवतात. कोण डोक्यानं वाजवतात, कोण कोपरानं वाजवतात. अरे काय कदम बुवा, पांचाळ बुवा, अमन भोपकर बुवा, पाटील बुवा, काशीराम पुरब बुवा, है की नाही? परशुराम मौर्य बुवा यांनी वाजवल्याने पेटी ढोपरान कोपरान तोंडात नाही वाजवत का? कारण त्यांनी ती आपली संस्कृती जपली आहे. मला एकच सांगणं आहे, आपली भजनाची संस्कृती जपा, काही काय नाही. हो, मी तुम्हाला नाव नाही ठेवत. तुमची कला आहे, खरोखर परत एकदा सलाम करतो कलेला. पण ती कला बँजो वाजवशील तेव्हा दाखव. हा तर सांगतो नाही. खरोखर म्हणजे त्यांना नाव ठेवण्यासारखे हात आहे. खरोखर त्या माणसाने चांगलं भजनही केले आणि बोलले पण चांगले. हा, पण ते विशालजी पाटील होते, त्यांच्या सौभाग्यवती होत्या, त्यांना घालवून दिलं. अरे बोललंच तेवढं तू पटकन. तर त्यांचा गाणं घेतलं, त्याच्यानंतर उकवले घेतलं असतं तर थांबले असते ना तेव्हा. असू दे, काय हरकत नाही. राजेश काय आहे मिश्रा, या ठिकाणी श्रीमान राजेशजी सरवणकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी पण एक छोटासा गजर लिहिला आहे. आता मगाशी बुवा सांगत होते काय, बुवाना म्हणजे मला टायमिंग सांगा गजराचं. कशा मगाशी भजन करताना आमचे बोबाटे येईल, लवकर आठवा म्हणून सांगा. आता काय येतील ते सांगा आठवा म्हणून. आता आटकणारच नाही. परत साहेब येत आहे. असं काय
साहेबांवर मगाशी जे आलेले साहेब विशालजी पाटील त्यांच्यावर एक छोटासा गजर हल 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 आता आधी बंगला दिसत नाही. स्वतंत्र चाल कुठल्या चालीवर गाणं नाही, फक्त आमच्या बोबाटे साहेबांनी ते पाठवलं मला, त्याच्यावर छोटंसं काव्य करायला जमलं ते मी करतोय, सादर करतो तुमच्यासमोर. समाजसेवेनं ज्यांच्या बहरलं, समाजसेवेनं ज्यांच्या बहरलं, मीरा भाईंदर गाव. 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 नगरसेवक थोर विशाल पाटील राजा नाव. नगरसेवक थोर विशाल पाटील राजा नाव. समाजसेवेनं ज्यांच्या बहरलं, मीरा भाईंदर गाव. समाजसेवेनं ज्यांच्या बहरलं, मीरा भाईंदर गाव. नगरसेवक थोर विशाल पाटील राजा नाव. ज्यांच्या समाजसेवेनं हे मीरा भाईंदर गाव बहरलंय, ते थोर समाजसेवक आमचे विशाल पाटील दादा यांचंच नाव असतंय नाही का. ऐका, संकट होते कोरोनाचे, संकट होते कोरोनाचे, संकट होते कोरोनाचे. गेले प्राण हो किती कांदे, गेले प्राण किती कांदे, गेले प्राण किती कांदे. हो किती कांदे गेले प्राण किती कांदे, गेले प्राण किती कांदे. त्या संकटी जाऊन आले विशाल पाटील नाव त्यांचे. विशाल पाटील नाव त्यांचे, विशाल पाटील नाव त्यांचे. हो बघा, कोरोनाचं संकट एवढं पडलेलं, त्या संकटामध्ये जीवाची बाजी लावून सगळे गोरगरिबांना मदत केली. ते म्हणजे आपले समाजसेवक. अगोदर समाजसेवक होते, आज नगरसेवक झाले, उद्या आमदार होतील, खासदार होतील. आणि घरोघरात आमच्या शुभेच्छा साहेब तुमच्या पाठीशी. त्या संकटी धावून आले विशाल पाटील नाव त्यांचे. विशाल पाटील नाव त्यांचे, विशाल पाटील नाव त्यांचे. हेमांगी ताई सहचारिणी, हेमांगी ताई सहचारिणी. हेमांगी ताई सहचारिणी, हेमांगी ताई सहचारिणी. माय माता कृपाळू जननी, माय माता कृपाळू जननी. माय माता कृपाळू जननी, माय माता कृपाळू. हो, त्यांच्या सहचारिणी त्यांच्या पत्नी हेमांगी पाटील यांनी सुद्धा त्यांना तेवढीच साथ दिली.
या समाजसेवेमध्ये बघा, प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, नाही का? बघा, एखादी मूर्ख स्त्री जी असते ती आपल्या नवऱ्याला गुलाम बनवून त्याची दासी होते, पण एखादी समजदार स्त्री असते ती आपल्या नवऱ्याला राजासारखं ठेवून त्याची राणी होते. हेमांगीताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. सहचारिणी कशी असावी? प्रत्येक संकटात साथ देणारी असावी, नाही का? म्हणून सांगतो ऐका. हेमांगीताई सहचारिणी, माय माता कृपाळू जननी, संकट काळी सेवा केली दाम्पत्याने, हो, त्या संकट काळामध्ये मदत करून या दाम्पत्यानं सेवा केली बघा, नाही का? म्हणून सांगतो ऐका. मोलाचं हे काम ध्यान, मोलाचं हे काम ध्यान, मोलाचं हे काम ध्यान, कसं आम्ही वर्णावं समाजसेवक विशाल पाटील मीराबाई जळगाव, समाजसेवक विशाल पाटील दादा संकटांना सामोरे गेले, संकटांना सामोरे गेले, सामोरे गेले, संकटांना सामोरे गेले. परिस्थिती पुढे झुंजले, परिस्थिती पुढे झुंजले, परिस्थिती पुढे झुंजले, परिस्थिती पुढे. हो, एखादा तडफदार नेतृत्व असत नाही हो. संकटांना सामोरं गेल्याशिवाय, परिस्थितीशी झुंज दिल्याशिवाय एखादं तडफदार नेतृत्व तयार नाही होत बाबांनो. असे थोर समाजसेवक कोण होत नाही. महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले वडील, भाजी विकणारी आई बुवा, त्या विशाल पाटील साहेबांची आई भाजी विकायची. बाबा आले, बाबा या ना. एक मिनिट. फक्त बाजूला 2 मिनिटं बसावं. एक समाधान. इकडून इकडून परिस्थिती पुढे झुंजणं खायचं काम नसतं. तरी इतक्यासाठी केला होता का अट्टहास? बाबा इकडे या. खायचं काम नाही, परिस्थितीसाठी झुंजणं. आमचे विचारधारांचे बाबा यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायणाची मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे शिवाजी आलेकर यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्यांनाही उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायणाची मी प्रार्थना करतो. असे पूर्व पुण्यही कमवलेले ज्याचे वडील असतील त्या मुलाला कुठली हार पत्करावी लागेल हो?
त्यांनी आपली परिस्थिती शिक्षण जास्त घेता नाही आलं, पालिकेमध्ये झाडांना पाणी घालायची नोकरी मिळाली, तरी सुद्धा याच्यात झुंज देऊन त्यांनी समाजसेवा चालू ठेवली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. एखाद्याला मदत करणं खायचं काम नाही आहे. तुम्ही एखाद्या वेळी आपण सत्यनारायण चरणी बुवा, बरोबर की नाही, जो पण श्रीमंत असेल 500 रुपये ठेवतो, आपण असेल 11 रुपये, 50 रुपये, 51 रुपये, 101 रुपये ठेवतो. उद्या कोण घेऊन जाणार? ते सत्यनारायण घेऊन जाणार काय? उद्या सगळा कुटाळून उत्तर पूजा करून घेऊन जातो. म्हणून सांगतो बघा, देवाच्या चरणी पैसे वाहू नका. देवाला भरपूर आहे, तोच तुम्हाला देतोय. जर तुमची इच्छा झाली ना, तर एखाद्या गरीबाला घास भरवा प्रेमाने. तो जो तुमच्या डोक्यावर हात ठेवेल ना, आयुष्यभर त्याची पुण्याई तुमच्या पदरात पडेल. म्हणून सांगतो माऊली सगळ्यांना, उपवास आपण करतो, उपवास, बरोबर की नाही? उपवास करतो, शेअरभर खिचडी खाल्ला, काय त्या उपवासाचा उपयोग? त्यापेक्षा उपवास करू नको. आणि उपवास केला, उपवासाचा अर्थ काय? आपल्या एका वाटेचं अन्न एखाद्या गोरगरिबाला किंवा एखाद्या प्राण्याला दान करा, तर का देवाच्या पायापर्यंत पोहोचणार. म्हणून सांगतो बघा, हे उगाच मोठे होत नाही कोण. आता विशाल साहेब सुद्धा आहेत, विशाल पाटील साहेब, ते आपल्या जमिनीशी निगडीत आहेत, म्हणून ते मोठे झाले आहेत. म्हणून सांगतो ऐका, परिस्थिती पुढे झुंजले, परिस्थिती पुढे झुंजले, परिस्थिती पुढे झुंजले. समाजसेवेची मनी ठेवून चालले, मनी ठेवून चालले, मनी ठेवून चालले. या जिद्दीच अंकुर फुटले, या जिद्दीच अंकुर फुटले, या जिद्दीत अंकुर फुटले, या जिद्दीत अंकुर फुटले. दादा नगर सेवक झाले, दादा नगर सेवक झाले, दादा नगर सेवक झाले, दादा नगर सेवक. होय, या जिद्दीला अंकुर फुटले आणि दादा नगर सेवक झाले. चांगल्या भरघोस मताने निवडून आले. कशासाठी? जिद्द होईल म्हणण्यासाठी. विशाल दादा हे मांगी ताई जनसेवेत रंगून गेले, जनसेवेत रंगून गेले, जनसेवेत रंगून गेले. हो, अशा प्रकारे अजून सुद्धा जनसेवा त्या दाम्पत्याच्या हातून घडते. समाजसेविका छाया आलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळातर्फे स्वीकारतो. परमेश्वरा त्यांनाही उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायणाची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. हा गजर मागाशी मी येता येता लिहिलाय बुवा, असंच आठवलं तसं मोबाईलवर टाईप करीत गेलो. अशी सेवा करत राहा तुम्ही, अशी सेवा करत राहा तुम्ही, अशी सेवा करत राहा तुम्ही, अशी सेवा करत राहा तुम्ही. देवा पुढे हीच मागणी, देवा पुढे हीच मागणी, देवा पुढे हीच मागणी, देवा पुढे हीच मागणी. देतो शुभेच्छा मी तुम्हाला, सदा सुखात राहा तुम्ही, सदा सुखात राहा तुम्ही, सदा सुखात राहा तुम्ही. हो, अशी जनसेवा तुमच्या हातून घडू दे.
अजून बाबा सुद्धा आहेत, ते सुद्धा बघतोय नाही का. अशी जनसेवा तुमच्या हातून घडू देत. अजून बापाला काय पुण्य हवं, सगळं कमावलं त्यांनी. या ठिकाणी कामिका पुराणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळातर्फे स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सत्यनारायणाची यांनी प्रार्थना करते. अजून एका वडिलांना काय हवं असतं, नानावडी हॉस्पिटलला आमच्या मांजरेकर बुवांबरोबर आणि आमच्या शैलेश नानावडी हॉस्पिटलचे एकदम जोरदार काय त्यांच्याकडे होते. देतो शुभेच्छा मी तुम्हाला, सदा सुखात राहो तुम्ही, सदा सुखात राहो तुम्ही, सदा सुखात राहो तुम्ही. दास किरण विनवी देवाला, त्या देवाचरणी एकच प्रार्थना करतोय, देवा असं तडपदार, माझ्यापेक्षा वया लहान असतील ते, माझं आता वय वर्ष जवळजवळ 47. वाटत नाही ना, वाटतंय रे, तुका वाटत नाही. असं तडपदार नेतृत्व बघा. त्यांना शुभेच्छा देतो की साहेब आज नगरसेवक आहात, उद्या आमदार व्हा, खासदार व्हा आणि मोठे नेते कोणतरी व्हा. आणि आम्ही जर आलो नमस्कार केला तर फक्त आमची ओळख ठेवा, बाकी आम्हाला काहीच नाही. दास किरण विनवी देवाला, दास किरण विनवी देवाला, दास किरण विनवी देवाला, चरणी ठेवून खावं सेवक नगर सेवक थोर विशाल छोटस काव्य केलं होतं. आता कशी रे हो, जास्ती वेळ नाही आलो ना. दहाला चालू घे. गजरात पाहून बसतो. कोण नाही येऊ सांगा दिलंय गजर आहे. बुवाना मी काय बोलणारच नाही, उगाच कशाला बोला. एवढं सुज्ञ रसिक श्रोतेजन आहेत, बोलून काय उपयोग नाही. एक छोटासा गजर सादर करतो, एक 10 ते 15 मिनिटाचा, आणि बुवांजवळ भारी देतो. गजर आहे. विलासी होते परी फक्त देवाला पूजायचे. कारण का? कारण ते देव होते आणि आपण माणूस आहे का. विलासी होते परी, विलासी होते परी, विलासी होते परी, विलासी होते परी फक्त पूजिती देवाला. विलासी होते परी फक्त पूजिती देवाला. देवाची भिडणीच्या मागे भिडे होऊन या वेळा,
गौरीला त्याला बसला गमवून लिंग ऐशा विभूती न सांगा हरावा का संग विलासी भोगी परी हो शंभू महादेव आणि पार्वती माता कैलास पर्वतावर सारीपाट खेळण्यासाठी बसले होते. सारीपाट खेळता खेळता शंभू महादेव आपलं सगळं हरत चालले. त्रिशूळ लावलं त्रिशूळ हरले, डमरू लावलं डमरू हरले, डोक्यावरचा चंद्र लावला चंद्र हरले, गळ्यातला साप लावला साप हरले, रुद्राक्षाच्या माळा लावल्या माळा पण हरले. शेवटी राहिली काचेची लंगोटी. वाघाच्या चांबड्यापासून बनवली काचेची लंगोटी राहिली. तरी सुद्धा शंभू महादेवाने पासे टाकले. पासे टाकल्यावर तरी पण पार्वती माता जिंकली. झाली लंगोटी पण गेली. आता शंभू महादेवांना वाटलं की लंगोटी सोडून घेणार काय, बायको आहे ती, मला असंच कसं पाठवेल. बायको आहे ती, अशीच कासेची लंगोटी घेऊन मला असंच पाठवेल काय. पासे हरल्याबरोबर पार्वती माता म्हणते महादेव द्या सोडून. त्याबरोबर महादेव म्हणाले अगो बायको ना तू माझी. नाही नाही ते गाणं म्हणाला हरला तर सोडून द्या. शंभू महादेव म्हणाले पारू असं नको ना गो करू. तू असा केलास तर मी असंच कसं फिरू रस्त्यावर. तरी पण पार्वती माता ऐकली नाही. शेवटी शंभू महादेवांनी रागाने लंगोटी सोडली, पार्वती मातेच्या तोंडावर फेकून मारली आणि म्हणाले का चांडाळी जर तुला नवऱ्याची लाज असेल तर ह्या लंगोटीची राख कर आणि तुझ्या अंगाला भास. म्हणून निघाले. असेच अंगावर एक कपडा नाही, संपूर्ण दिगंबर अवस्थेत पृथ्वी तलावर आले. तपश्चर्येसाठी बसले. आता पृथ्वी तलावर आल्यावर एक चिंता पोटपूजा. पृथ्वी तलावर आल्यावर शंभू महादेवांना पोटपूजेची चिंता पडली. म्हणून म्हणाले चला समोर एक गाव दिसतंय, वाडी दिसतंय, तिकडे जाऊन भिक्षा मागूया. गेले. ब्राह्मणांची वाडी होती ती, सगळे ब्राह्मण राहत होते. पहिलीच्या दारावर नॉक केलं, ठोकलं. माते भिक्षाम देही. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर ती आतमध्ये जी माऊली होती ती हातात जे काही घरात होती ती घेऊन आली. दरवाजा उघडल्यावर बघता तर काय ह्याच्या अंगार एक कपडो नाही. तिनं सगळा तसाट टाकले आणि दार लावल्याने घरात पळाली. शंभू महादेव म्हणाले अशी काही घाबरली कशा, त्यांना काय माहितीच नाही मी असं होतो. दुसरीच्या घरात गेले दुसरीकडे तसं, तिसरीच्या घरात गेले तिसरीकडे पण तसं. कंटाळले आणि परत आपल्या जागेवर येऊन बसले. शेवटी त्या ब्राह्मण पत्नीने आपल्या नवऱ्यांना, ते नवरे दिनचर्येसाठी निघून जे गेले होते ब्राह्मण, त्यांना आपल्या अंतर्मनाने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा अंतर्मन होता आता मोबाईल. आता मगाशी पण आम्ही विचारले होता बुवा खय पोचला ह्या, पण ते अंतर्मन होतं. अंतर्मनातून संदेश झाडला की कोणतरी पुरुष आमचा विनयभंग करतोय, त्याचं काहीतरी करा. तिकडे त्या सत्पुरुषांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं तर कोणतरी पुरुष ज्याच्या अंगावर एकही कपडा नाही तो आमच्या स्त्रियांचा विनयभंग करतोय. म्हणून त्यांनी काय केलं, तिकडून पाणी शिंपडलं. जो पुरुष आमच्या स्त्रियांचा विनयभंग करतोय त्याचं लिंग मुळात सकल घडून पडून झालं. बाबा ब्राह्मणांचा शाप फळाला आला. शंभू महादेवांचं लिंग गळालं आणि जमिनीत रुतायला लागलं. त्याबरोबर नारद मुनी गेले पार्वती मातेकडे आणि म्हणाले आई जर शंभू महादेव देवांचं लिंग जर जमिनीत पूर्ण गेलं तर अख्ख्या पृथ्वी तलावर प्रलय येईल, तेव्हा जाऊन काहीतरी कर. तेव्हा पार्वती माता वरून सगळा राग रोष टाकून धावत आली आणि ते जमिनीत रुतलेलं लिंग पार्वती मातेने ओढलं तर ते तुटलं.
आणि पुन्हा हातातला दुसरं जो तुकडा होता तो घुसायला लागला जमिनीमध्ये. असं करता करता पार्वती मातेने 11 वेळा ते लिंग जमिनीतून ओढून काढलं, पण लिंग थांबायची नावच घेईना. शेवटी नारद मुनीने सांगितलं, आई त्याला त्याची जागा हवी आहे, त्याला त्याची प्रॉपर प्लेस हवी आहे, जागा हवी आहे. तेव्हा पार्वती मातेने ते शंभू महादेवांचं लिंग आपल्या दोन्ही जांघांमध्ये, आपल्या साळुंकीमध्ये दाबून धरलं. तेव्हा जांघा आणि लिंग पिंडी रूपाने एकत्रित झाले. आपण 12 ज्योतिर्लिंग म्हणतो ना, ही आहे. 11 वेळा ओढून काढलं आणि 12व्या वेळी पार्वती मातेने आपल्या जांघेमध्ये दाबून धरलं. ती 12 ज्योतिर्लिंग शंभू महादेवानं वाईट केलं, पण आपण सगळेजण त्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन पुण्य मिळवतो. बघा, हे ऐकण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? गढुळाचं पाणी कशाला ढवळलं आणि पाकरा आजाद केलं तुला, याच्यात अर्थ नाही. म्हणून सांगतोय का, ही 12 ज्योतिर्लिंग अशी तयार झाली आहेत बाबांनो. त्याला 12 ज्योतिर्लिंगांचं महात्म्य म्हणतात. कशी तयार झाली? विलासी भोगी परी, विलासी भोगी परी, महादेव म्हणती तयाला. देवाची आराधना, देवाची आराधना, देवाची आराधना. नित्य सेवेला होत्या 27 फुस लावून पळवून नेली गुरुपत्नी तारा. मिलनातून त्याला तो पुत्र झाला मूर्ख. ऐशा विभूतीने सांगा होईल का हे शुद्ध. विलासी भोगी परी. चंद्र आपल्या देवगुरूंची पत्नीला पळवून आणलं. ताराजीचं नाव. दक्ष प्रजापतीच्या 27 कन्या ज्याने केल्या. दक्ष प्रजापतीने पण गुबगुबीत म्हणून दिल्या 27 बायका पोरी. आणि 61वी पार्वती. 61 मुली होते त्याला. पार्वतीने शंभू महादेवांबरोबर लग्न केलं आणि 27 बायकांनी चंद्राबरोबर केलं. तरी सुद्धा गुरूंच्या बायकोला पळवून घेऊन आला. ते प्रेम प्रकरण तिकडून चालू झालं. म्हणून सांगतोय का, आता प्रेम करणारी पोरं ऐकतात कोणा. अजून ते जास्त वेळ नाही, थोडक्यात आठवत. विलासी भोगी परी. तरी पण चंद्राला भाऊ मानतात. आपल्या आगरी कोळी बहिणी आहेत, त्या चंद्राला भाऊ मानतात. नारळी पौर्णिमेला त्याच्या समोर साकडं घालतात की आमचा नागवा दर्यात गेलाय, त्याला व्यवस्थित येऊ देत. आता काय ती नवीन परंपरा येईल या चाळणीत बघत युपीची तिकडची कार्य म्हणजे नाही का करवाची. हळूहळू आपल्यात पण येते. आता काय बिहार भवन पण होता मुंबई. म्हणजे काय मराठी माणसाक लाज शरम काय उरलीच नाही. बरोबर की नाही? बिहार भवन तकडे मारा ना, करा ना तकडे बिहार का जाव. अकडे घ्या का मारा बाया. आम्ही तर महाराष्ट्र भवन बिहार मध्ये जाऊन गेला तर करू देतील काय? हो देतील करू नाही देणार. असं दे ती त्यांची गोष्ट. म्हणून सांगते मराठी माणसांना एकत्रित व्हा. हे सगळा बाकीचं सोडून देवा, पण मराठी माणसांतरी एकत्रित व्हा ह्याच्यासाठी. कारण परप्रांतीय येऊन आपल्या डोक्यावर थैमान घालायला लागले. तिथे आपल्याला जागायची मुश्किली झाली. रिक्षा थांबवा, अमुक ठिकाणी जायचा नाही आहे काय? बरोबर की नाही? हे काहीतरी बदलायला हवं. हेच आम्ही भजनातून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मी एवढं सांगितलंय ना, आमचे जोडीवाले याचा वाटोळा करून टाकते.
कारण असू दे, कारण त्यांच्याबरोबर माझी दुसरी वारी आहे. विलासी भोगी परी, विलासी भोगी परी, विलासी भोगी परी, नारी तुझी ती पुतळेला. देवाची राजालीला, देवाची राजालीला, देवाची राजालीला. सेवेला होत्या ज्याच्या अप्सराच्या नित्य, तरी सुद्धा भंग केले अहिलेचे पातिव्रत्य. शाप दिला गौतमीनी झाली अहिल्याची ईडा. ऐशा विभूतीचा सांगा लावावा कारळा. विलासी भोगी परी. इंद्रानं काय केलं? जगात थोर पतिव्रता अहिल्या गौतमी ऋषींची पत्नी, हिचं पातिव्रत्य भंग केलं आणि गौतमींनी शाप दिला, काय हा जन्म शिळा होत पडशील. तेव्हा तिने उशाप मागितला की स्वामी माझी याच्यात काही एक चूक नव्हती, तो तुमचं रूप घेऊन आला तर मी नाही कशी म्हणू, तेव्हा मला काहीतरी उशाप द्या. तेव्हा त्यांनी तिला उशाप दिला, काय जेव्हा प्रभू रामचंद्र तू झालेल्या शिळ्याला स्पर्श करशील तेव्हा तू पुन्हा होतीस तशी होशील. म्हणजे बघा, अहिल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन आयुष्यात घडलं नसतं, पण त्या इंद्रामुळे तिला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडलं. बघा, हीच कथा आहे, हेच देवांचं देवपण आहे. विलासी भोगी परी, विलासी भोगी परी, विलासी भोगी परी, देवांचा राजा इंद्र भला. देवाची राजालीला, देवाची राजालीला, देवाची राजालीला. 16,108 होत्या ज्याच्या नारी, होत्या त्याच्या नारी, होत्या त्याच्या नारी. बाळ बनून भोग देईल राधिकेला घरी. राधिकेला घरी, राधिकेला घरी. लुगड्या फेडी मडकी थोडी करी तो मस्करी. करी तो मस्करी, करी तो मस्करी. करून भागला तरी त्याला म्हणती ब्रह्मचारी. देवांचं देवपण. 16,108 बायका ज्याच्या होत्या तो श्रीकृष्ण. 16,100 बायकांची त्याने नरकासुराच्या तावडीतून सुटका केलेली. त्या 16,100 बायकांनी त्यांना काय मागे पुढे उरलंच नव्हतं, म्हणून श्रीकृष्णाला मनोमत वर्ग त्याला पती मानला. म्हणून त्या 16,100 आणि श्रीकृष्णाच्या लग्नाच्या 8 बायका, अशा 16,108. एवढ्या बायका असून सुद्धा त्याला ब्रह्मचारी म्हणतो आपण. का? कारण देवांचं देवपण आहे ते. एकदा नारद मुनीला असंच झालं, आले श्रीकृष्णाकडे, म्हणाले देवा मला पण लग्न करायचं आहे. तेव्हा श्रीकृष्ण द्वारकेमध्येच राहायचे तेव्हा नारद मुनी. श्रीकृष्ण म्हणाले, अरे बाबा तू बाल ब्रह्मचारी कशाला या नको त्याला पडत पडतोय. नाही म्हणा मला लग्न करायचं आहे. तर ठीक आहे म्हणाले, लग्न लावून देतो, पण परत रडत माझ्याकडे यायचं नाही. श्रीकृष्णाने डोक्यावर हात ठेवला, तसाच तू म्हटल्याबरोबर नारद मुनींच्या गळ्यातली तंबोरी गायब झाली, हातातली चिपळी गायब झाली आणि समोर एकदम लावण्यवती स्त्री उभी राहिली. इंद्राच्या अप्सरात लाजवेल अशी स्त्री नारद मुनींच्या समोर उभी राहिली. नारद मुनी म्हणाले, अरे वा, याच्या 16,108 बायकांपेक्षा ही मस्त म्हणतात. ऐना आणला जा म्हणाले, सुखाचा संसार कर. झालं बाबा, लग्न झालं. लग्नाच्या नंतर काय होतं ते सगळं झालं आणि नारद मुनीच्या बायकोला दिवस गेले. जसं डोहाळे जेवण झालं
आणि श्रीकृष्णाने आपल्या द्वारकेच्या अंगणामध्ये 61 पाळणे आणून ठेवले. किती पाळणे? 61. नारद मुनीने वरून बाल्कनीतून बघितलं, म्हणाली एवढे पाळणे, माझी एकच बायको बरोबर आहे, एवढे पाळणे कशाला? तर त्यांच्या मनात आलं की श्रीकृष्णाच्या एवढ्या बायका आहेत, त्याच्यापैकी कोणतरी असतील. झालं बाबा, प्रसूतीची वेळ जवळ आली. नारद मुनीच्या बायकोला प्रसूतीच्या काळा यायला लागल्या, सुई आली, प्रसूती गृहात गेली. नारद मुनींना मुलगा झाला. ती घेऊन बाहेर आली, म्हणाले नारद मुनी मुलगा झाला. नारद मुनी म्हणाले अरे वा. ती हातात घेऊन उभी न उभी तोपर्यंत परत प्रसूतीची काळा आली. परत धावत आतमध्ये गेली, परत नारद मुनींना मुलगा झाला. ती परत बाहेर आली, ती म्हणाली नारद मुनी घ्यावा, परत एक झील झालो, बाय वन गेट वन फ्री. नारद मुनी अजून खुश झाले. तो हातात देते ना देते परत प्रसूतीची काळ आली. असा 3रा 4था 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11 12 13 14 15 अशा करत करत 60 मुलगे झाले नारद मुनी. किती? 60. तरी पण शेवटी प्रसूतीची काळ आली नाही, 61वी मुलगी झाली. आता त्यांचे सगळं पालन पोषण, त्यांचे संगोपन करण्यात नारद मुनी हैराण झाले. आता करायचं काय? एवढे 61 मुलांना सांभाळायचं कसं दोघांनी? कंटाळले. परत श्रीकृष्णाकडे आले, म्हणाले देवा माझी याच्यातून मुक्तता कर रे देवा. नाही सांभाळत होता संसार, तो ब्रह्मचारी होतो, तोच बरा होता. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले म्हणाला होतो ना तुला नाही जमणार, पण काय केलंस तू? तेव्हा एकदा माफ कर तुला फक्त म्हणून. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे, एकदा माफ करतो. पुन्हा डोक्यावर हात ठेवला, तथास्तु म्हटल्याबरोबर ती 61 मुलं आणि नारद मुनींची बायको अंतर्नाट पावली, गायब झाली. आणि पुन्हा नारद मुनींच्या गळ्यात तंबोरी आणि चिपळी आली. नारद मुनी पुन्हा हसत हसत नारायण नारायण करत द्वारकेच्या बाहेर जायला लागले. पण मनात शंका आली म्हणून परत पाठी आले, म्हणाले देवा ही 62 जण होती, ती गेली कुठं? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं अरे वेड्या, तुझा संसार तू अंगा खांद्यावर घेऊन फिरतोय, पण जेव्हा तो तुझ्या समोर आला तेव्हा तुला नकोसा झाला. तेव्हा नारद म्हणाले म्हणजे? अरे म्हणजे गळ्यातली तुझी जी तंबोरी होती तीच तुझी बायको म्हणून मी तुझ्या समोर उभी केली. तुझी चिपळी जी आहे त्या चिपळीमध्ये वरती चिपळीचे 2 भाग असतात, वरती 30 खाली 30 अशा 60 छल्ले, ते तुझे 60 मुलगे. आणि त्या चिपळीचं आवरण ती स्त्रीलिंगी अशी ती बाई, म्हणून ती 61वी मुलगी तुला झाली. कारण हे देवाचं देवपण आहे. बघा या पूजन माध्यमातून असं कुठेतरी सांगितलं गेलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी काय बरोबर काय चुकीचं सांगलं असेल तर तुम्ही सुधरून सांगा. देवांचं देवपण, देवांचं देवपण, देवांचं देवपण कळना परशुरामा. गजर झालेला आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ